नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरीही मराठी व्याकरणाची माहिती असणे खूपच गरजेचे आहे. मराठी व्याकरणामध्ये मग वर्णमाला आलं, संधी आलं, नाम आलं, हे खूप महत्त्वाचे घटक आहे. त्यामध्ये आपण आज असेच काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे वारंवार परीक्षेला विचारले जातात. ही सिरीज आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तर मराठी व्याकरण, मराठी भाषेत एकूण मुख्य किती वर्ण मानले जातात? तर आधुनिक वर्णमालेनुसार 52 वर्ण आहेत. तर 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत ॲ आणि ऑ हे मराठी इंग्रजी स्वर आणि क्ष आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनांना स्थान मिळाल्यामुळे एकूण 52 वर्ण झाले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अनुनासिक वर्ण कोणता आहे? तर उत्तर आहे न. ज्या वर्णाचा उच्चार नाकातून केला जातो त्यांना अनुनासिक म्हणतात. ड, त्र, न, बाणाचा न, नळाचं न आणि म हे 5 अनुनासिक वर्ण आहेत. पुढचा प्रश्न आहे. स्वच्छ या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर उत्तर आहे सु अधिक अच्छ. तर हा इयादेय स्वर संधीचा नियम आहे. उच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास उ बद्दल व होतो आणि मग सु प्लस अच्छ म्हणजे स्वच्छ. सूर्य या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणते होईल? उत्तर आहे शौर्य. सूर्य या नामापासून शौर्य हे भाववाचक नाम बनते, गुण किंवा धर्म दर्शवणारे. पुढचा प्रश्न आहे. मुले मैदानावर खेळत आहेत या वाक्यातील मुले या नामाचे वचन बदला. तर उत्तर आहे मूल. मुले हे अनेकवचन आहे आणि त्याचे एकवचन करताना मूल असे होते. पुढचा प्रश्न आहे. मी उद्या पुण्यात जाईन या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक मी हे प्रथम पुरुषवाचक आहे. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो मी, आम्ही, त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. घोड्याने प्रवाशाला पाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर उत्तर आहे भावे प्रयोग. घोड्याने प्रवाशाला पाडले हा भावे प्रयोग आहे. जेव्हा कर्त्याला ने आणि कर्माला ला दोन्ही प्रत्यय असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते, नपुसकलिंगी प्लस एकवचनी असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. पुढचा प्रश्न आहे. आईने मुलाला शाळेत पाठवले या वाक्यातील मुलाला या शब्दाची विभक्ती कोणती? तर उत्तर आहे द्वितीया. मुलाला या शब्दाची विभक्ती द्वितीया आहे. वाक्यातील मुख्य कर्माला जर सलानाते प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती नेहमी द्वितीया असते. पुढचा प्रश्न आहे. यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे अव्ययीभाव समास. ज्या सामासिक शब्दातील पहिले पद मुख्य पद असते आणि त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेथे अव्ययीभाव समास असतो. पुढचा प्रश्न आहे. पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात या वाक्यातील विशेषण कोणते? तर उत्तर आहे पांढरे स्वच्छ. हे दोन्ही शब्द दात या नामाबद्दल जास्त माहिती सांगत असल्याने ती विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न आहे. गजाननाने आंबा खाल्ला असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर उत्तर आहे पूर्ण भविष्यकाळ. तर भविष्यकाळात क्रिया पूर्ण झाली असेल असा अंदाज वर्तवला आहे म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर उंट या प्राण्याच्या स्त्रीलिंगी रूपाला व्याकरणात सांडणी असे म्हणतात. समुद्र या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर उत्तर आहे सरिता. तर समुद्र, रत्नाकर, सिंधू, सागर म्हणजे समुद्र, तर सरिता म्हणजे नदी. पुढचा प्रश्न आहे. अनाथांचा वाली या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.
तर उत्तर आहे अनाथनाथ. अनाथांचा वाली, ज्याला कोणीही वाली नाही अशा अनाथांचे रक्षण करणाऱ्याला अनाथनाथ म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, हात टेकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर उत्तर आहे नाईलाजाने शरण जाणे. सर्व प्रयत्न संपल्यावर नाईलाजाने शरण येणे किंवा पराभव पत्करणे म्हणजे हात टेकणे. पुढचा प्रश्न आहे, मनी नाही भाव आणि देवा मला पाव या म्हणीचा अर्थ काय? तर उत्तर आहे अंतःकरण शुद्ध नसताना वरवर देवाचे ढोंग करणे. तर मनात देवाबद्दल खरी भक्ती नसताना वरवर देवाचे ढोंग किंवा पूजापाठ करणाऱ्याला ही म्हण वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, ती गुलाबी उषा म्हणजे देवाचे घरच जणू या ओळींमधील अलंकार ओळखा. तर उत्तर आहे उत्प्रेक्षा. वाक्यात जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे हे शब्द आले की डोळे मिटून उत्प्रेक्षा अलंकार लिहायचा, कारण यात उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, निसर्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर निसर्ग म्हणजे आपण म्हणतो नैसर्गिक, निसर्ग, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कृत्रिम. निसर्गाने बनवलेले ते नैसर्गिक आणि निसर्गिक मानवाने जे बनवले आहे ते आहे कृत्रिम. पुढचा प्रश्न आहे, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? उत्तर आहे विदुषी. विद्वान म्हणजे हुशार किंवा विद्वान असं हुशार माणसाला विद्वान म्हणतात, तर विदुषी म्हणजे विद्वानाच्या स्त्रीलिंगी रूपासाठी विदुषी वापरला जातो. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. राजाला मुकुट शोभतो तर कर्ता आहे मुकुट, शोभणारा मुकुट. तर क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावून कोणने प्रश्न विचारला? तर शोभणारा कोण? मुकुट, म्हणून मुकुट हा कर्ता आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद हा शब्द खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, त्यामुळे नीट पाहून घ्या. आशीर्वाद. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शीचा इकार नेहमी दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी असावा, तर रफार वावर असावा. बरोबर. दशमुख या शब्दाचा समास कोणता? दशमुख, तर उत्तर आहे बहुव्रीही समास. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, 10 मुखे आहेत ज्याला असा तो रावण, त्याला बहुव्रीही समास म्हणतात, दशमुख. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तळखरकर. तळखरकर झाले, तिथे थोडं चुकले. मराठी भाषेचे पहिले पद्धतशीर व्याकरण लिहिले म्हणून त्यांना ही पदवी दिली गेली आहे, मराठी भाषेचे पाणिनी. राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? उत्तर आहे सकर्मक. खाण्याची क्रिया आंब्यावर होत आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज आहे, म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे. विरामचिन्हे ओळखा. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? तर उत्तर आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना, उदाहरणार्थ आई वडील, भाऊ बहीण, मधोमध जी लहान रेषा काढतात त्याला संयोग चिन्ह म्हणतात, 2 शब्द जोडताना. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? म्हणजे पारंपरिक वर्णमालेत 12 स्वर होते, परंतु आता इंग्रजीच्या प्रभावामुळे ॲ आणि ऑ मिळून 14 स्वर झाले आहेत. हे प्रश्न आपल्याला खूप सोपे वाटतात, परंतु जेव्हा परीक्षेमध्ये विचारले जातात ना, तेव्हा आपला गोंधळ होतो. 12 स्वर आहेत की 14 स्वर आहेत, कधी कधी तर लक्षात पण येत नाही कोणते स्वर आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. खालीलपैकी उष्मे घर्षक वर्ण कोणते आहेत? उत्तर आहे श, श आणि स. तर उष्मे या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना घर्षण होऊन उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कविश्वर या शब्दाचा योग्य संधी प्रकार कोणता? हा प्रश्नही खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. कविश्वर, तर उत्तर आहे स्वर संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर ई आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर ई हे दोन्ही स्वर एकत्र येऊन दीर्घ ई बनतो, म्हणून कविश्वर. पुढचा प्रश्न आहे, वात्सल्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? तर उत्तर आहे भाववाचक नाम. वात्सल्य. वात्सल्य म्हणजे प्रेम, ही डोळ्यांना न दिसणारी गोष्ट पण मनात जाणवणारी आहे, म्हणून ही भाववाचक नाम आहे.
पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तर देव या शब्दाचे अनेकवचन देवच राहते. काही पुल्लिंगी नामाचे एकवचन आणि अनेकवचन सारखेच आहे. एक देव असेल तरी आपण देवच म्हणतो आणि अनेक देव असतील तरी आपण देवच म्हणतो. जो करेल तो भरेल या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर उत्तर आहे संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे होणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. संबंधी सर्वनाम. मुलांनी आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर उत्तर आहे कर्मणी प्रयोग. म्हणजे आंबा खाल्ला, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही आणि क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते. म्हणजे आंबा, आंबा असेल तर आंबा म्हणतो. पपई असेल तर आपण काय म्हणणार? मुलांनी पपई खाल्ली. आंबा खाल्ला, पेरू खाल्ला. लिंगवचनानुसार बदलते. क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे, ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? ने ए शी हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि तृतीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय ने ए शी आणि अनेकवचनी प्रत्यय नी ही ईशी हे आहेत. लक्षात ठेवा. भाऊ बहीण या शब्दाचा समास ओळखा. उत्तर आहे द्वंद्व समास. भाऊ बहीण ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतात आणि त्यांचा विग्रह करताना आणि व वापरले जाते. आई आणि वडील हे पण द्वंद्व समासाचेच उदाहरण आहे. काळा घोडा शर्यतीत जिंकला या वाक्यातील विशेष्य कोणते? तर उत्तर आहे घोडा. ज्या नामाबद्दल विशेषण म्हणजे ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या नामाला विशेष्य म्हणतात. इथे काळा हे विशेषण असून घोडा हे विशेष्य आहे. काळा हे विशेषण आहे परंतु घोडा हे विशेष्य आहे. आपल्याला विशेष्य विचारले आहे त्यांनी. मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा. लिहित असतो तर हे आहे रीती वर्तमान काळ. वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करण्याची सवय किंवा रीती दाखवली असेल लिहित असतो तर तो रीती वर्तमान काळ असतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, नवरा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? उत्तर आहे बायको. नवरा हे बायको हे सोपं आहे. पुढचा प्रश्न आहे, घट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे घडा. घट, घडा. घट म्हणजे पाण्याचा माठ किंवा घडा. ज्याला शत्रू नाही असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर उत्तर आहे अजात शत्रू. ज्याला शत्रू नाही असा अजात शत्रू. अजात म्हणजे जन्माला न आलेला आणि ज्याचा शत्रू अजून जन्मालाच आला नाही असा तो अजात शत्रू. डोळे पाणावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर उत्तर आहे रडू येणे, भावनिक होणे. मनातील दुःख किंवा आनंदाच्या अतिरेकामुळे डोळ्यात अश्रू येणे म्हणजेच डोळे पाणावणे. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अचूक अर्थ काय? तर अंगी थोडाच गुण असणाऱ्या माणसाने जास्त बडेजाव मारणे म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्या माणसाला कमी ज्ञान असते तो समाजात स्वतः मोठे दाखवण्याचा जास्त आवाज किंवा बडेजाव करतो म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार. स्मरण तुझ करिता विरते दुःख या ओळीतील रस ओळखा. तर उत्तर आहे शांतरस. परमेश्वराचे स्मरण केल्याने मनातील वासना आणि दुःख नष्ट होऊन मनाला जी शांतता मिळते तिथे शांतरस निर्माण होतो. म्हणून स्मरण तुझ करिता विरते दुःख इथे शांतरस आहे. पुढचा प्रश्न आहे, कृतज्ञ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर कृतज्ञ आणि कृतघ्न. कृतज्ञ म्हणजे उपकार मानणारा आणि कृतघ्न म्हणजे उपकार विसरून अपकार करणारा तो कृतघ्न. कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर उत्तर आहे कवयित्री. बहुतांश मुले कवित्री किंवा कवयित्री असा चुकीचं लिहितात. शुद्ध रूप कवयित्री. य ला पहिली वेलांटी, त्र ला दुसरी हेच योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, त्याने अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. तर उत्तर आहे अभ्यास. अभ्यास हे कर्म आहे. त्याने करण्याची क्रिया कोणावर केली? अभ्यासावर, म्हणून अभ्यास हे कर्म आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. उत्तर आहे कविता. कविता हा शब्द अशुद्ध आहे. परीक्षा बरोबर आहे, दीपगृह बरोबर आहे, मंदिर बरोबर आहे,
तर उत्तर आहे अशुद्ध शब्द आहे कविता. कविता हा शब्द लिहिताना वी नेहमी ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी द्यायची विला. कमळनयन या शब्दाचा समास कोणता? कमळनयन. तर उत्तर आहे कर्मधारय समास. कमळनयन या शब्दाचा कर्मधारय समास आहे. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमेत असतात त्याचे नाते विशेष्य किंवा विशेषण किंवा उपमान उपमेय असे असते. कमळासारखे नयन म्हणजेच कमळनयन हा कर्मधारय समास आहे. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर उत्तर आहे दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहे. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत हे वृत्तपत्र सुरू झाले, म्हणून 6 जानेवारी हा दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा. मुलांनो शांत बसा या क्रियापदाचे कोणते रूप आहे? मुलांनो शांत बसा हे आज्ञार्थी आहे. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आज्ञा, विनंती, उपदेश किंवा हुकूम दिल्याचा बोध होतो तेव्हा ते आज्ञार्थी क्रियापद आहे. मुलांनो शांत बसा म्हटलं म्हणजे त्यांना आज्ञा दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह वापरतात? प्रश्न सोपा आहे. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम वापरतात. सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे एखादे विधान वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. बरोबर आहे. धन्यवाद भावी शिक्षकांनो. आजच्या 50 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अतिसंभाव्य प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.